वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग। आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग। नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग। ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू। पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ, बेटा बियर आम्ही पिऊ। इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ। भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या। उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग।
कानामध्ये तिच्या लग्नाची कुजबूज चालू झाली. तिच्या लग्नाची कुजबूज चालू असताना तिच्या कानावर ते शब्द पडले की आपल्यासाठी माळी घाण्यातून स्थळ आलेले आहे, गौरव दादांचं सुंदरसं स्थळ चालून आलेलं आहे असं तिच्या कानावर आलं. आणि तिच्या कानावर पडल्यावर तिच्या राजकुमाराचे स्वप्न बघू लागले. माझ्या आयुष्यात येणारा माझा लाईफ पार्टनर कसा असेल. तर आता बघूया ती कशी सांगते, कशी तिचा मनातल्या भावना व्यक्त करते या गीतामधून आपण बघणार आहोत. आता दोघांनी परफॉर्मन्स द्यायचा आहे बरं, सुंदर असं. चल का बघा अशा प्रकारे या ताई या झाल्यावर किती दिवसांनी लग्न झालं तुमचं, किती महिन्यांनी? 2 महिन्यांनी. तर मग एंगेजमेंटला काहीतरी सरप्राईज तर दिलंच असेल. बघा मैत्रिणींनो, मोबाईल हा दिलाच जातो कारण एंगेजमेंट झाल्यावर बोलण्यासाठी कामात येत होतो त्यांना दोघांना. तर अशा प्रकारे त्यांचं लग्नाची
बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हनीमून करून ते परत आले. आपण साजरं करायचं असं त्यांच्या मनाला वाटू लागलं, म्हणून त्यांनी सगळ्या आपतेष्टांना सौभाग्यवतीचा मंगळ सोहळा, आनंदाचा दिनाग सोनियाचा आला, सोनियाचा आला. स्वागत करूया नव्या दिवाचे, ओठावर झोपलेले सुखित स्वामिनी साई मोगरा माता की जय. चला बघा मैत्रिणींनो, आता इतका मोठा जल्लोषाचा घाट घातलेला आहे तरी सुनबाई काय म्हणते, रोजच सासूबाई तुमचे कामं असतात, तुम्ही माझ्यासाठी वेळच काढत नाही. तर आता बघा सासूबाई त्यांचा आनंद आणि त्यांनी काढलेला वेळ खेळून खेळून इथे व्यक्त करणार आहेत. चला त्यांच्याबरोबर त्यांच्या जावांनी उठायचंय, मग नंतर बाकीच्यांना सगळ्यांचा नंबर, आता सासूबाईचाच नंबर यायचा. सासू, लहान सासू, मोठी सासू, गल्लीतील सासू, मानलेली सासू, चला तोंडाच्या गोड सासवा. लागले
देख के कुदरत भी हैरान है। फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। आंखें हैं तेरी बुलबुल के जैसी, तेरी चाल है। हिरनी के जैसी आंखें हैं तेरी, बुलबुल के जैसी तेरी चाल है। माथे पे तेरे सूरज की लाली, रेशम के जैसा तेरा बाल है। चांद सितारों में एक हज़ार है, खुशियों में तू है पली। हर गम तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है।
इथे. आता गौरव दादांनी थोडं साईडला होऊन जायचंय. चेअर उचलून घ्या. धिक्ताना 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 भाभी तुम खुशियों को सजाना धिक्ताना 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 धिक्ताना
महिन्यामध्ये बाळाला हात पाय दिले, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला हात पाय दिले, चौथ्या महिन्यामध्ये बाळाला डोळे कान दिले, चौथ्या महिन्यामध्ये बाळाला डोळे कान दिले, पाचव्या महिन्यामध्ये बाळाला पंचप्राण दिले, पाचव्या महिन्यामध्ये बाळाला पंचप्राण दिले, सहाव्या महिन्यामध्ये बाळाला बालचक्र दिले, सहाव्या महिन्यामध्ये बाळाला कालचक्र दिले, सातव्या महिन्यामध्ये बाळाला नखकेस दिले, सातव्या महिन्यामध्ये बाळाला नखकेस दिले, सातव्या महिन्यामध्ये बाळाला संपूर्ण केले, आठव्या महिन्यामध्ये बाळाला संपूर्ण केले, नवव्या महिन्यामध्ये बाळाला जन्माला घातले, 84 लाख योनी मधुनी सुटका ही केली, सर्व देव देवतांना आनंद झाला, सर्व देव देवतांना आनंद झाला, सांगा देवा 9 महिन्यात देवाची केली रचना, सांगा देवा 9 महिन्यात देवाची केली रचना, बोले पार्वतीपती महादेव की जय, दोहारे देवंग हो अद्वैत की जय, दोहारे देवंग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग, अद्वैत सुनेचे दोहारे देवंग हो अद्वैत की जय, दोहारे देवंग, 8 दिवसाच्या सोमवारी सुनबाई निघाली रामेश्वरी, हाती घेऊन मेलाचे पान ग, पान ग, पान ग, बाई सुनेचे डोहाळे जेवण ग, हो बाईकीचे डोहाळे जेवण ग, 8 दिवसाच्या मंगळवारी सुनबाई निघाली तुळजापुरी, हो बाईकीचे डोहाळे जेवण ग, 8 दिवसाच्या बुधवारी सुनबाई निघाली पंढरपुरी, हाती घेऊन तुळशीची माळ ग, माळ ग, माळ ग, बाई सोन्याचे डोहाळे जेवण ग, हो बैलकीचे डोहाळे जेवण ग, 8 दिवसाच्या शुक्रवारी सुनबाई निघाली कोल्हापुरी, हाती घेऊन पूजेचे ताट ग, ताट ग, ताट ग, आज बाई सोन्याचे डोहाळे जेवण ग, हो बैलकीचे डोहाळे जेवण ग, 8 दिवसाच्या रविवारी सुनबाई निघाली जेजुरी, हाती घेऊन भंडाऱ्याचे वाण ग, वाण ग, वाण ग, आज बाई सोन्याचे डोहाळे जेवण ग, हो बैलकीचे डोहाळे जेवण ग, हो बाई सोन्याचे डोहाळे जेवण ग, हो आता आपण राधाकृष्णाच्या गौरणी खेळणार पदराला बाई पदराला, ओढीत 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 बाई पदराला, निघाल्या मथुरेला दैवत विकण्याला, दैवत विकण्याला, निरी विकण्या दुधाची चोरीला, दैवत विकण्याला, निघाल्या मथुरेला, दैवत विकण्याला, निघाल्या मथुरेला, दैवत विकण्याला, नंदबाबांना गाव मगवळणी एकली एकली नाचेवा, नंदबाबांना गाव मगवळणी एकली एकली नाचेवा, सागर गेरणी मथुरेशी जाया, सागर गेरणी मथुरेशी जाया, मथुरेशी जाय भगवान मथुरेशी जायवा, मथुरेशी जाय भगवान मथुरेशी जाय, हे नंदबाबांना गाव मगवळणी एकली एकली नाचेवा, नंदबाबांना गाव मगवळणी एकली एकली नाचेवा, गाई दूध घेऊन मथुरेशी जायवा, गाई दूध घेऊन मथुरेशी जायवा, मथुरेशी जाय भगवान मथुरेशी जायवा, मथुरेशी जाय भगवान मथुरेशी जाय, हे नंद
बाबा ना गाव मगाव्यान एकली एकली नाचेवा बंड बाबा ना गाव मगाव्यान एकली एकली नाचेवा एका जनार्दनी शरण शिजायवा एका जनार्दनी शरण शिजायवा शरण शिजायवा गावा शरण शिजायवा हे गोविंदा कशी जाऊ मी पाण्याला लागला वाट माझी अडवायला कशी जाऊ मी पाण्याला लागला वाट माझी अडवायला कशी जाऊ मी पाण्याला लागला वाट माझी अडवायला डोळ्याची मी गवळणार नजर माझी तुझ्याच वर डोळ्याची मी गवळणार नजर माझी तुझ्याच वर राधा राधा म्हणून मला लागलाय चिडवायला त्यांना लागलाय चिडवायला म्हणणार ना कशी जाऊ मी पाण्याला लागला वाट माझी अडवायला कशी जाऊ मी पाण्याला लागला वाट माझी अडवायला कशी जाऊ मी पाण्याला लागला वाट कमावलेलं तेवढं मला द्या मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आता मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या हो 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 अहो सासूबाई तुमचे घर नको बघा ही सासू सुनबाई काय म्हणते सासूबाईला मला काहीच नको तुमचं बघा अहो सासूबाई मला तुमचं घर नको दार नको मारी नको मारवाज नको काहीच नको मग तुला हवं तरी काय ग बाई अहो सासूबाई मला तुमचं घर नको दार नको मारी नको मारवाज नको काही नको तेही तुम्हीच घ्या आणि मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजीला कमावलेला तेवढं मला द्या मामाजीला कमावलेला तेवढं मला द्या हो 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 सासूबाई मला शेती नको तुमची शेती बाडी काहीच नको बरं सासूबाई बघा अहो सासूबाई मला तुमची शेती नको बाळी नको तीही तुम्हीच घ्या आणि मामाजीची 100 एकर तेवढी मला द्या मामाजीची 100 एकर तेवढी मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजीला कमावलेला तेवढं मला द्या मामाजीला कमावलेला तेवढं मला द्या हो 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 अहो सासूबाई मला तुम्ही नको दीर नको जाऊ नको ननंद नको तीही तुम्हीच घ्या पहिलं पाहिजे तरी काय अहो सासूबाई मला तुम्ही नको दीर नको ननंद नको जाऊ नको तीही तुम्हीच घ्या आणि माझ्या बापाने जवाई केला तेवढं मला द्या माझ्या बापाने जवाई केला तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजीनं कमावलेला तेवढं मला द्या मामाजीनं कमावलेला तेवढं मला द्या रोटी भरा रोटी भरा रोटी भरा रोटी भरा रोटी भरा रोटी भरा हिरव्या वैसली हिरवी चरारी हिरवा पायच्या वेळी घालायच्या वेळी घाला हिरवा पायच्या वेळी घालायच्या वेळी घाला रोटी भरा रोटी भरा रोटी वाजे नाही दोघं वाजे आई अम्मा बाई विचारे देणारी कशी जाऊन या बसली आता दोघं वाजे खूपच सुंदर वाटत नव्हतं एवढा छान कार्यक्रम होईल म्हणून खूप छान देव माय जोगवादे
तुझे सांगती गुपित गोड भोळे लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे पेढा येणार की बर्फी येणार 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 ओटी भराया येती सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग